भारत ब्रिक्स संघटनेत आहे, त्यामुळे भारतालाही अमेरिकेत वस्तू पाठवताना आता 10% टॅरिफ म्हणजेच शुल्क भरावं लागेल, अशी माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. ब्रिक्स ही संघटना अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला कमकुवत करण्यासाठी बनवण्यात आली आहे. डॉलरच्या ताकदीला आव्हान देण्याचा प्रयत्न करते, असं ट्रम्प यांचं मत आहे. तसंच डॉलर हा जगातला राजा आहे आणि तसाच राहणार. कुणी आव्हान द्यायचं ठरवलं तर त्यांना त्याची मोठी किंमत मोजावी लागेल, असा देखील इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. दरम्यान ब्रिक्स देश अमेरिकेवर परिणाम करू इच्छितात, पण ते सहज शक्य नसल्याचं देखील ट्रम्प यांनी म्हटलंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा ब्रिक्स देशांना इशारा दिलाय. ट्रूथ ह्या सोशलवर पोस्ट करत त्यांनी अल्टिमेटम दिलाय. जे देश अमेरिकेच्या विरोधात ब्रिक्स सोबत उभे राहतील त्यांच्यावर 1 ऑगस्टपासून 10% आयात शुल्क लावलं जाईल, असं ट्रम्प म्हणाले. याआधी देखील 2024 मध्ये त्यांनी धमकी दिली होती की जर ब्रिक्सने नवं चलन आणण्याचा प्रयत्न केला तर 100% शुल्क लावू. भारत हा ब्रिक्समधील एक महत्त्वाचा देश आहे. ब्रिक्समध्ये आता अनेक देशांचा समावेश झालाय. त्याचमुळे आता अमेरिका ब्रिक्सच्या वाढत्या ताकदीमुळे अस्वस्थ झालाय. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबायचं नाव घेत नाहीये. बुधवारी पहाटे रशियानं युक्रेनवर जोरदार हल्ला चढवलाय. एका रात्रीत तब्बल 728 ड्रोन आणि 13 क्षेपणास्त्र डागण्यात आली. युक्रेनच्या लुत्स्क, लीव्ह, खमेलनिस्की आणि टेर्नोपिल या शहरांना लक्ष्य करण्यात आलं. यापैकी लुत्स्क या शहरावर सर्वाधिक हल्ले करण्यात आलेत. मालवाहू आणि लढाऊ विमानं उड्डाण करणाऱ्या लुत्स्कमधील हवाई तळावर रशियानं निशाणा साधला. युक्रेननं काही ड्रोन आणि क्षेपणास्त्र हवेतच नष्ट केल्याचा दावा केलाय. ही कारवाई युद्धातील सर्वात मोठ्या हल्ल्यांपैकी एक मानली जाते. चीनकडून वारंवार मिळणाऱ्या धमक्यांना आता तैवाननं ठणकावून उत्तर दिलंय. 9 जुलैपासून तैवाननं आपल्या इतिहासातील सर्वात मोठा लष्करी सराव सुरू केलाय, ज्याचं नाव आहे हांगकुआंग. या युद्ध सरावात अमेरिकेची HIMARS रॉकेट सिस्टीम आणि M1A2 अब्रास टँक पहिल्यांदाच वापरली जाते. या व्यतिरिक्त तैवानचं स्काय स्वॉर्ड क्षेपणास्त्र देखील यामध्ये सहभागी आहे. 10 दिवस चालणाऱ्या या सरावात 22,000 राखीव सैनिकांचा देखील सहभाग आहे. आम्ही सज्ज आहोत, आमचं स्वातंत्र्य अबाधित राहील हे चीनला कळू द्या, असं तैवानच्या संरक्षण मंत्र्यांनी म्हटलंय. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक खास सन्मान दिलाय. ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस असा सन्मान मोदींना देण्यात आलाय. हा ब्राझीलमधील सर्वोच्च नागरी सन्मान आहे, जो फक्त परदेशी मान्यवरांनाच दिला जातो. भारत आणि ब्राझीलमधील मैत्री अधिक मजबूत करण्यासाठी मोदींनी जे योगदान दिलंय याची दखल घेत हा सन्मान त्यांना देण्यात आलाय. या सन्मानामुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखी घट्ट होतील असं मानलं जात आहे. मोदींना मिळालेला हा सन्मान भारतासाठी एक मोठी गौरवाची गोष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नामिबियात पोहोचले. तब्बल 27 वर्षांनंतर भारतीय पंतप्रधानांना नामिबियाचा दौरा केलाय. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणखी एक मोठा आंतरराष्ट्रीय सन्मान मिळालाय. नामिबिया सरकारनं त्यांना देशाचा सर्वोच्च पुरस्कार म्हणजेच ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शियंट वेल्विटसिया मॅराबिलिस हा प्रदान केलाय. वेल्स्टिविया मॅराबिलिस हे एक दुर्मिळ प्राचीन वनस्पती आहे, जी नामिबियाचं राष्ट्रीय प्रतीक मानली जाते. त्यामुळे पुरस्काराला तिथे फार मोठं महत्त्व आहे. मोदींना मिळालेला हा 27वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. तालिबानच्या 2 मोठ्या नेत्यांवर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयानं म्हणजेच ICCनं मोठं पाऊल उचललंय. 8 जुलैला तालिबानचा सर्वोच्च नेता हिजबुल्ला अखुंदजादा आणि मुख्य न्यायाधीश अब्दुल हकीम हक्कानी यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलंय. महिला आणि मुलींवर केलेले अमानवी अत्याचार, बंद केलेलं शिक्षण, जबरदस्ती, बलात्कार, तुरुंगवास आणि छळ या कारणांमुळे ही कारवाई करण्यात आली आहे. हा हिंसाचार नसून त्या बिलच्या धोरणातून महिलांना पद्धतशीररित्या दुय्यम ठरवलं जात आहे, असं ICCनं म्हटलंय. 2021 ते 2025 दरम्यान हे गंभीर गुन्हे घडलेले आहेत आणि अशा अन्यायाविरोधात जगभरात आवाज उठवला पाहिजे, असं देखील कोर्टानं म्हटलंय. आर्मेनियाच्या संसदेत मंगळवारी मोठा गोंधळ झाला. सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये शिवीगाळ, धक्काबुक्की आणि हाणामारी झाली. विरोधी खासदार आर्टूर सर्क्सियान यांच्या विरोधात अटक करण्याचा प्रस्ताव मांडला जात असतानाच वातावरण चिघळलं. सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर गुन्हेगारी आरोप केले, पण हे सूडाचं राजकारण असल्याचा आरोप विरोधकांनी केला. संसदेतील शिवीगाळ, मारामारी, बाटल्या भिरकावतानाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय. सर्क्सियान यांनी सरकारवर हुकुमशाही पद्धतीनं कारभार केल्याचा आरोप केलाय. तणाव वाढल्यानं संसदेचं कामकाज देखील थांबवावं लागलं. उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी त्यांच्या सुरक्षा यंत्रणेत मोठा बदल केलाय. त्यांच्यावर टार्गेट किलिंगचा धोका वाढत असल्यानं त्यांनी मुख्य अंगरक्षकालाच तातडीनं बदललंय. त्यांनी एक नवा अत्यंत गुप्त लष्करी अधिकारी नेमलाय. या अधिकाऱ्यानं आधी किमसोबत सिंगापूर, व्हिएतनाम आणि रशियातील मिशन्समध्ये काम केलंय. किम जोंग उन यांचा जुना अंगरक्षक किम शोल ग्यू
याची दुसऱ्या विभागात बदली करण्यात आली आहे. किमची सुरक्षा म्हणजेच लोखंडी कवच असल्यासारखी आहे. अंगरक्षकाची निवड करताना त्यांच्या 2 पिढ्यांची निष्ठा देखील तपासली जाते. चीनच्या शान्शी, चोंगकिंग आणि गुइझोऊ या भागात जोरदार पावसामुळे परिस्थिती बिघडली आहे. मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले तर अनेक ठिकाणी पूरस्थिती देखील निर्माण झाली आहे. शान्शीमध्ये जिंदुई टाउनमध्ये 500 लोकांना हलवण्यात आले तर राष्ट्रीय महामार्गाचा 50 मीटर भाग पाण्यात बुडालाय. मंगळवारी सकाळी 210 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. चोंगकिंग आणि गुइझोऊ प्रांतात अडकलेल्या 80 लोकांना वाचवण्यात यश आलंय. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. दरम्यान पावसाचा इशारा असाच कायम असून भूस्खलन देखील होण्याचा धोका आहे. त्यामुळे बचाव पथकाकडून मदत कार्य ठिकठिकाणी सुरू आहे. नेपाळ चीन सीमेवरील भोटोगोशी नदीला मोठा पूर आलाय आणि या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला असून 18 जण बेपत्ता आहेत. यात 12 नेपाळी, 6 चीनी नागरिक आणि 3 पोलिसांचा देखील समावेश आहे. या मोठ्या पुरामुळे नेपाळ चीनमधील मितेरी पूल देखील कोसळलाय आणि या पुलावरून लाखो रुपयांचा व्यापार केला जातो. रसुआ जिल्ह्यातील कस्टम कार्यालयाचं देखील मोठं नुकसान झालंय तर पुराच्या पाण्यात कंटेनर वाहून गेलाय. सध्या बचाव कार्य सुरू आहे. पाण्याचा जोर कमी होत नसल्यानं बचाव कार्यात अडथळे येत आहेत. या पुरामुळे चीन नेपाळमधला व्यापार ठप्प झालाय ज्याचा परिणाम आता अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. फ्रान्सच्या मार्सेई या शहरात वणव्यानं थैमान घातलंय. या आगीच्या धुरामुळे विमानतळावरील उड्डाणं रद्द झाली आहेत आणि रेल्वेची वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे. वणव्यामुळे प्रशासनाने लोकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलंय. उत्तरेकडील नागरिकांना खिडक्या बंद ठेवण्याचं देखील आवाहन करण्यात आलंय. दरम्यान विमानातून पाणी फवारून ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तब्बल 700 अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवली जाते. या आगीत 350 हेक्टर क्षेत्र जळून खाक झालंय. दरम्यान सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. उष्णतेची लाट आणि वाऱ्याच्या वेगामुळे आग विझवणं कठीण होत आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा एक धक्कादायक व्हिडिओ नवीन समोर आलाय ज्यात त्या पकडा आणि गोळी घाला असं म्हणताय. या ऑडिओ क्लिप नंतर विरोधक आणि मानवाधिकार कार्यकर्ते चांगलेच संतापले. या ऑडिओ सरकार विरोधी निदर्शनांशी संबंधित आहे ज्यात 1500 लोकांचा मृत्यू झाला होता आणि या निदर्शनांची सुरुवात 1971च्या युद्धातील लढवय्यांच्या कुटुंबांना आरक्षणाच्या मागणीसाठी झाली होती. पण हे आंदोलन मोठं होऊन त्यानं हिंसक वळण घेतलं. या ऑडिओ मागे हसीना एका अधिकाऱ्याला थेट गोळी घालण्याचे आदेश देत आहेत. ही ऑडिओ क्लिप न्यायालयात पुरावा म्हणून पुन्हा सादर केली जाणार आहे. केरळमधील नर्स निमिषा प्रिया हिला येमेनमध्ये फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 16 जुलैला तिला फाशीची शिक्षा दिली जाण्याची शक्यता आहे. 2008 मध्ये निमिषानं येमेनमध्ये नोकरीसाठी जाऊन नंतर स्वतःचं क्लिनिक सुरू केलं. यावेळी तिचा तलाल नावाच्या येमेन नागरिकाशी संपर्क आला. काही काळानं दोघांमध्ये वाद झाला. निमिषानं त्याच्या विरोधात अनेकदा तक्रारही दिली आहे. तलालकडून पासपोर्ट मिळवण्यासाठी तिने त्याला बेशुद्धीचं इंजेक्शन दिलं पण त्यात त्याचा मृत्यू झाला. यानंतर तिनं त्याचा मृतदेह लपवला. दरम्यान 10 वर्षांनी निमिषाला यात दोषी ठरवलं असून तिला आता फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गुजरातमध्ये महिसागर नदीवरील 45 वर्ष जुना गंभीरा पूल कोसळून भीषण अपघात झालाय. या दुर्घटनेत आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झालेत. या घटनेत पूल अचानक मधोमध तुटल्यानं 2 ट्रक, 2 व्हॅन आणि एक रिक्षा अशी 4 ते 5 वाहनं थेट नदीत कोसळली. एक टँकर पुलाच्या तुटलेल्या भागावर अडकून राहिल्यानं मोठा अनर्थ टळलाय. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांवर नजीकच्या रुग्णालयातच सध्या उपचार सुरू आहेत. हा पूल आणंद आणि वडोदरा जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग असल्यामुळे वाहतूक देखील पूर्णपणे ठप्प झाली आहे. अनेक वर्षांपासून हा पूल धोकादायक स्थितीत असल्याची स्थानिकांची तक्रार होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्यानं हा अपघात झाल्याचा आरोप केला जातोय. लेह मनाली राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळल्यामुळे अनेक प्रवासी अडकल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये महाडमधील अमोल महामुणकर, समीर सावंत, राजेंद्र दरेकर आणि त्यांच्या कुटुंबातील 9 सदस्यांचा समावेश आहे. गेल्या 2 दिवसांपासून ते कडाक्याच्या थंडीत 2 अंश सेल्सिअस तापमानात अडकले होते. अन्न, पाणी आणि निवाऱ्याअभावी त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती. तर सतत कोसळणाऱ्या दरडींमुळे मार्ग कधी मोकळा होईल हेही त्यांना माहीत नव्हतं, अशी माहिती अमोल महामुणकर यांनी दिली आहे. प्रशासनाने तातडीनं अन्न, पाणी, औषधं आणि गरम कपड्यांची मदत पोहोचवावी अशी कळकळीची विनंती अडकलेल्या प्रवाशांकडून केली झाली. मात्र त्यांची आता सुटका करण्यात आली आहे. मान्सूनच्या सुरुवातीलाच उत्तराखंडमधील म्यूनसारी भागात भूस्खलनानं हाहाकार माजवला. बुईपांतो आणि मिलम या गावांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता भूस्खलनामुळे पूर्णपणे बंद झालाय. तर माती आणि दगडांचा ढिगारा रस्त्यावर आल्यानं वाहतूक देखील ठप्प झाली असून अनेक गावांचा संपर्क देखील तुटलाय. प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांनी बचाव कार्य सुरू केलंय. मुसळधार पावसामुळे आणखी भूस्खलनाचा धोका वर्तवण्यात आलाय. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलंय.
हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे थैमान घातलं असून फक्त 24 तासात 16 ढगफुटी, 3 फ्लॅश फ्लड आणि एक मोठं भूस्खलन झाल्याची माहिती समोर आली आहे. मंडी जिल्ह्यात 5 जणांचा यात मृत्यू झाला असून 16 जण बेपत्ता आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झालंय. तर मंडी पठाणकोट मार्गावरील एका बांधकामाधीन बोगद्याचा काही भाग कोसळला असून आपत्ती व्यवस्थापन पथकांकडून शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. आणि हवामान विभागानं पुढील काही दिवस जोरदार पावसाचा देखील इशारा दिलाय. राजस्थानमधील चुरू जिल्ह्यात भारतीय हवाई दलाचे एक लढाऊ विमान कोसळल्याची घटना घडली आहे. चुरू जिल्ह्यातील एका मोकळ्या मैदानात हे विमान कोसळलंय. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस पथक घटनास्थळी तातडीनं दाखल झालं आणि या संदर्भात त्यांनी अधिकचा तपास सुरू केला. तर दुर्घटनेचं कारण अजूनही अस्पष्ट आहे. वैमानिकाच्या स्थितीबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाहीये. एकीकडे छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांचा दबाव वाढतेला असतानाच नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करणं सुरूच ठेवल्याचं पाहायला मिळतंय. दंतेवाडामध्ये लोन वरातू या मोहिमेअंतर्गत आज 12 नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय. यामध्ये 8 लाखांचं बक्षीस असलेली नक्षलवादी चंद्राणा आणि 3 महिला नक्षलवाद्यांचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील एक DVCM कमांडरचा देखील समावेश असल्याची माहिती दंतेवाडा पोलीस अधीक्षक गौरव रॉय यांनी दिली आहे. या मोहिमेमुळे आतापर्यंत 1005 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय, ज्यात 205 बक्षीसं असलेले नक्षलवादी आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये मंडी जिल्ह्यात झालेल्या भीषण भूस्खलनात आणि पुरात एका कुत्र्यानं 20 कुटुंबातील 67 जणांचे प्राण वाचवलेत. सियाथी गावात मुसळधार पावसात नरेंद्र नावाच्या गावकऱ्याच्या कुत्र्यानं जोरजोरात भुंकण्यास सुरुवात केली आणि कुत्र्याच्या भुंकण्यानं जागे झालेल्या नरेंद्रने घराला मोठी भेग पडल्याचं पाहिलं आणि तातडीनं कुटुंबाला आणि गावकऱ्यांना सावध केलं. काही मिनिटातच गावकरी सुरक्षित ठिकाणी पोहोचले आणि त्यानंतर काही क्षणातच भूस्खलनानं बरीच घरं उद्ध्वस्त झाली. या कुत्र्याच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली असून त्याचं सगळीकडे आता कौतुक होत आहे. कडील अंबिकापूर जवळच्या मैनपाटमध्ये उलटा पाणी नावाच्या ठिकाणी पाणी उलट्या दिशेनं वाहत असल्याचा चमत्कार नुकताच चर्चेत आलाय. केंद्रीय कृषी मंत्री आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी या ठिकाणाला भेट देऊन आश्चर्य व्यक्त केलंय. इथे पाणी उताराच्या दिशेनं न वाहता चढावर वाहताना दिसतं. चौहान यांनी सोडलेली कागदाची नाव आणि न्यूट्रल गिअरमधील गाडी देखील आपोआप वरच्या दिशेनं सरकल्याचं त्यांनी सांगितलं. ही एक नैसर्गिक अद्भुत घटना असून पर्यटकांना एकदा तरी चमत्काराचा अनुभव घेण्याचं आवाहन त्यांनी केलंय. यामागे गुरुत्वाकर्षण किंवा भौगोलिक रचनेचं काहीतरी वैशिष्ट्य असावं असं देखील मानलं जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आज बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधातील मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढवलाय. महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्ये देखील मतं चोरण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप त्यांनी केलाय. तर निवडणूक आयोग संविधानाचं रक्षण करण्याचं आपलं काम विसरलाय. फक्त बिहारच्या युवकांची मतच नाही तर त्यांचं भविष्य देखील चोरलं जातंय आणि ही चोरी थांबवण्यासाठी बिहारच्या युवकांनी पुढे यावं असं आवाहन राहुल गांधी यांनी केलं. झारखंडमध्ये माणुसकीचं एक हृदयस्पर्शी उदाहरण समोर आलंय. गर्भवती हत्तीणीच्या प्रसूतीसाठी बरकाकाना आणि हजारीबाग दरम्यान रेल्वे वाहतूक तब्बल 2 तास थांबवण्यात आली होती. जंगलातून जाणाऱ्या रेल्वे रुळावर एक हत्तीण वेदनेनं विव्हळताना दिसली. वनरक्षकांना तात्काळ रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर रेल्वे प्रशासनानं त्वरित त्या मार्गावरील मालगाडी थांबवली. हत्तीणीनं सुखरूप पिल्लाला जन्म दिल्यानंतर रेल्वे पुढे मार्गस्थ झाली. ही घटना मानवीय संवेदनशीलता आणि वन्यजीवांविषयीच्या आदराचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या निवृत्तीनंतरच्या योजना आता जाहीर केल्या. निवृत्तीनंतर मी वेद, उपनिषद आणि नैसर्गिक शेतीचा अभ्यास करेन असं त्यांनी म्हटलंय. नैसर्गिक शेतीमुळे उत्पादन वाढतं आणि रसायनांमुळे होणारे आजार टाळता येतात असं देखील शहा यांनी सहकार संवाद या कार्यक्रमात म्हटलं. नैसर्गिक शेतीसाठी एक गाय पुरेशी असून तिच्या शेणापासून 21 एकर जमिनीची शेती करता येते. तर केंद्र सरकारनं नैसर्गिक शेतीतून धान्य खरेदी आणि निर्यातीसाठी सहकारी संस्था स्थापन केल्याची देखील माहिती त्यांनी यावेळी दिली. Thank you.